तर राम राम मंडळी, जय खानदेश. मी तुमचा लाडका पप्पू. तर रोजच्या नियोजनानुसार आपण निघालो आपल्या दुकानाकडे. कसं आहे ना, नळ येणार होते म्हणून मोठ्या बंधून त्यांनी दुकान वगैरे ओपन करून ठेवले होते, पण नळ काय आलेले नव्हते. मग मोठ्या बंधून त्यांना म्हटलं, तुम्ही आता घरी जा, मी थांबतो दुकानावर. मोठे बंधून ते घरी गेले. मग आपले कस्टमर चालत होते. आणि तेवढ्यात मोठे बंधून ते परत ते माल वगैरे घेऊन येऊन गेले. दुसरीकडून कारागीर ते पण येऊन गेले. मग म्हटलं चला, आपल्याला आता सिरमिट आणावं लागेल. मग सिरमिट वगैरे घ्यायला आलो. मस्तपैकी लॉरीवर सिरमिट वगैरे ठेवून घेतलं. सिरमिट वगैरे घेऊन आलो. त्यांच्याकडे सिरमिट देऊन दिलं. मग तेवढ्यात कॉन्ट्रॅक्टर दादा ते येऊन गेले. मध्ये कॉन्ट्रॅक्टर दादा त्यांनी सगळी पाणी वगैरे करून घेतली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे कारागीर दादा त्यांनी पण काम चालू करून दिलं. मग त्यांचं काम चालू होतं. तेवढ्यात नळ पण येऊन गेले. म्हटलं चला, मोटर वगैरे लावून घेऊ. मग आपलं पाणी भरायचं काम चालू करून दिलं. मग सगळे ड्रम वगैरे सगळं भरून घेतलं. मग तेवढ्यात ते कारागीर आणते म्हणे आम्ही जेवण करायला चाललो म्हणून. म्हटलं चला, तुम्ही जेवण वगैरे करा, तेवढ्यात मी पाणी वगैरे मारून घेतो म्हटलं. मग भिंतींना पाणी वगैरे मारत होतो. तेवढ्यात आईन त्यांनी टिफिन बांधून पाठवून दिला. मग म्हटलं चला, टिफिन वगैरे घेऊन घेऊ, असं जेवण वगैरे करून घेऊ म्हटलं. टिफिन घेऊन घेतला, जेवण वगैरे करून घेतलं एकदम मस्त टकाटकाने पटापट. म्हटलं चला, झाडू वगैरे मारून घेऊ. झाडू वगैरे मारून घेतला. तेवढ्यात ते कारागीर ते पण येऊन गेलं. मग ते कारागीर त्यांनी त्यांचं काम चालू करून दिलं. तेवढ्यात मोठे बंधून ते पण येऊन गेले. मग मोठे बंधून ते म्हणे तू आता घरी जा, मी थांबतो म्हणे दुकानावर. म्हटलं चला, घरी गेलो. मस्त फ्रेश वगैरे होऊन गेलो. मस्त कारागीर त्यांच्यासाठी चहा वगैरे घेऊन घेतली. आणि परत आलो आपण आपल्या दुकानावर आलो. मग कारागीर त्यांना चहा वगैरे देऊन दिली. तेवढ्यात बघतो तर काय भाऊ, आपले मालक लग्नाला गेलेले होते. मालक येऊन गेले. म्हटलं चला, मालकांना म्हटलं मी जातो आता आपल्या सलून दुकानावर गेलो. मग आपले गौतम ते आलेले होते हेअरकट करायला. मग गौतम त्यांचा हेअरकट करून दिला. ते बघूच शकता गौतम हेअरकट कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मग आपले कस्टमर चालूच होते. मग म्हटलं चला, दिवाबत्ती करून घेऊ. दिवाबत्ती वगैरे करून घेतली. लगेच कस्टमर चालूच होते. मग कस्टमरचं काम वगैरे करत होतं. तेवढंच आपले यश ते आले. मग यश त्यांचा पण हेअरकट करून दिला. तुम्ही बघूच शकता यश हेअरकट कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मग म्हटलं चला, आता आपल्याला पण उशीर होऊन गेलाय. दुकान वगैरे मंगल करून घेऊन आपण पण निघू आपल्या घराकडे. तर कसं काय वाटलं पब्लिक तुम्हाला आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक फॉलो शेअर नक्की करा. आणि तुमच्या भावाला जास्तीत जास्त सपोर्ट करा. जय खानदेश.